हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय. काल आपण ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्ण आणि भक्त अर्जुन यांचं वर्णन करत आहेत आणि याचाच विचार आपण करत होतो. आणि त्यासाठी भगवंतासाठी एक उभी टाकलेली फार सुंदर उभी त्याचा विचार आपण केला. आवळी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काय. आणि त्यासाठी माऊलींनी वर्णन करताना सांगितलेलं आहे की अर्जुनाबद्दलची आवड, अर्जुनाबद्दलचं व्यसन आणि अर्जुनाबद्दलचं वेड हे तिन्ही गोष्टी भगवंताच्या ठिकाणी होत्या. आणि त्यामुळं आवडीमुळे त्यांना लाज वाटत नव्हती की आपण एवढे मोठे भगवंत, आपण सद्गुरू, पण त्यांना लाज वाटत नव्हती. भगवंताला अर्जुनाचं व्यसनच लागलेलं होतं आणि त्यामुळं अर्जुनाशी गप्पा मारण्याला, त्याच्याशी संवाद करताना त्यांना थोडासुद्धा कंटाळा येत नव्हता, सीन येत नव्हता. आणि अर्जुनाचं मनात त्यांच्या वेडच होतं आणि त्यामुळं त्याच्या भ्रमात भगवंत अर्जुनाला जे तो विचारतो आणि जे विचारत नाही त्याची उत्तरं देत आहेत याचा विचार आपण केलेला होता. कारण अर्जुनाचा एक अधिकार कालच्या एका चिंतनामध्ये आपण कालच्या बघितलेला होता एका ओवीमध्ये, आणि तो म्हणजे यापरी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती विजाशी सुक्षेत्र तो कृष्ण कृपे पात्र याची लागे. तो भगवंताच्या कृपेला पात्र होण्याचं कारण जो आहे, कारण तो धन्य आहे, तो पुण्यवान आहे आणि तो पवित्र आहे. आणि त्यामुळं त्याचं अंतःकरण जे होतं त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं बीज पेरण्यासाठी भुसभुशीत जमीन तयार झालेली होती. श्रीगुरूंच्याकडे जाताना अशी आपल्या अंतःकरणाची तयारी असावी लागते. त्या अंतःकरणाची भुसभुशीत जमीन या शब्दाचा अर्थ आहे चित्त शुद्ध व्हावं लागतं, ते स्थिर व्हावं लागतं आणि शांत व्हावं लागतं. तीन गोष्टी शास्त्रानं आपल्याला सांगितलेल्या आहेत. चित्त आपलं शुद्ध मुळात व्हावं लागतं. शुद्ध झालेलं चित्त स्थिर व्हायला वेळ लागत नाही. आणि स्थिर झालं की त्यामध्ये शांतता, प्रशांत असे शब्द वापरला, शांत चित्त होतं. आणि अशा शांत चित्तामध्ये भगवंताचं प्रतिबिंब पडतं. आणि भगवंताचं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाचा उदय अशा शांत आणि स्थिर असलेल्या चित्तामध्येच पडतो. अर्जुन त्या दृष्टीने विचार केला तर अधिकार संपन्न आहे. त्यामुळं आपण आपला आदर्श मानताना अर्जुनालाच मानावं, अर्जुनाच्या मार्गानेच आपण जाण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यासाठी इथं म्हणलेलं आहे आपलंसुद्धा अंतःकरण कसं भगवत कृपेनं, श्री गुरुकृपेनं शुद्ध होईल यासाठी प्रयत्नशील असावं. त्यासाठी एकच साधन दिलेलं आहे, नाम, आणि त्या नामाचा विचार करावा. त्यामुळं हा अर्जुन आहे तो श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र का झाला, कारण तो पुण्यवान होता, तो पवित्र होता, भक्तिमान होता आणि म्हणून भगवत कृपेला पात्र झाला. याचा अर्थच असा आहे, याच्या उलट जो असतो ना त्याच्यावर भगवत कृपा होत नाही. हा मुद्दा त्याचा महत्त्वाचा आहे. हे म्हणजे जर पुण्यवान नसेल, चित्त शुद्ध नसेल आणि दुसरी गोष्ट भगवंताच्या कृपेला पात्र नसेल, तर भगवंताच्या कृपेला पात्र या शब्दाचा अर्थ आहे चित्त शुद्ध, स्थिर, शांत व्हायला पाहिजे. हीच भगवत कृपेची पात्रता आहे.
एखाद्या ब्रह्मज्ञानाची पात्रता आहे, त्यामुळं ज्ञान प्राप्त होत असतं आणि अर्जुन त्या पात्रतेला पात्र झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जी निवेदनाच्या अगोदर असणारी जी खालची भक्ती आहे, त्या सख्य भक्तीची तो एक देवता आहे असं माऊली म्हणतात. आणि म्हणूनच मी म्हणाल तुम्ही की मी भगवंताचंच वर्णन का करत नाही, तिथं एवढं साक्षात भगवंत अर्जुनाला गीता उपदेश करत आहेत, त्यांचं वर्णन करायचं सोडून हे ज्ञानेश्वर माऊली भक्तांचंच काय वर्णन करायला लागलेत असं श्रोत्यांना वाटेल, असं माऊली म्हणतात 128व्या ओळीमध्ये. पण दासांचं जे आहे, तो जो दास किंवा जो भक्त असतो तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचे वर्णन का करत नाही याकरता, तर तो असं याचं उत्तर, मुळात श्रीहरीलाच तो अर्जुन आवडतो, तो वर्णनीयच आहे आणि म्हणून मी त्याचं वर्णन करतो. फक्त मलाच तो आवडत नाही तर भगवंतालाच तो आवडतो म्हणून मी त्याचं वर्णन करतोय. म्हणजे देवाआधी भक्ताचं वर्णन होतं. भक्ताला नेहमी पुढे करतात भगवंत. भक्ताची स्तुती ऐकायला भगवंताला खूप आवडत असतं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवण्यासारखी. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की आपण भगवंताचं रूप किंवा वर्णन न करता त्या भक्ताचं, अर्जुनाचं वर्णन का करतो, त्यासाठी दृष्टांत दिले. आता बघूया 129 नंबरच्या ओळीमध्ये दृष्टांत आहे. पाहापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीहुनी काय न मानिजे पतिव्रता. एक पतिव्रतेचा दृष्टांत दिलेला आहे 129 नंबरच्या ओळीमध्ये. त्यामध्ये म्हणतात, म्हणूनच कृष्ण आणि अर्जुन ही काय आहे, नरनारायणाची जोडी आहे. त्यामुळं पतिव्रतेची सेवा नवऱ्याला मान्य होते. मग ती पतिव्रतेपेक्षा पतिव्रतेची प्रशंसा करायला नको काय. कसा मुद्दा मांडलाय बघा ज्ञानेश्वर माऊलीने, की तिची सेवा पतीनं मान्य केलेली आहे, पतीला आवडते. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी पतीचंच का वर्णन करत नाही, कारण पतीला जे पतीपण देणं आहे, ते मोठेपण प्राप्त होतं ते पतिव्रते स्त्रीमुळं होत असतं. आणि म्हणूनच पतिव्रते स्त्रीचंच वर्णन करणं योग्य आहे असं माझं मत आहे. म्हणतात ते पहापा अनुरागे भजे, जी पतीची प्रेमानं सेवा करती, जी प्रियोत्तमे मानिजे, ते प्रियोत्तमच पतीच तिला चांगली मानतो, तोच तिला चांगली मानतो. ते पतीहुनी काय न मानिजे पतिव्रता, त्या पतिव्रतेचे पतीपेक्षा अधिक वर्णन केले जात नाही का. ते पतिव्रताच सांगतात ना, त्या पतीचं वर्णन कुठं असतं. बरेच वेळा पतिव्रता मंदोदरी, द्रौपदी वगैरे या पंचपतिव्रता ज्या मानलेल्या आहेत, तारा, मंदोदरी, द्रौपदी, अशा ज्या सीता, अशा 5 ज्या पतिव्रता मानलेल्या आहेत, त्या पतिव्रतेचं वर्णन सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं. मग त्यांच्या पतीचं वर्णन जोडून केलं जात नाही, पण त्या स्त्रियांचं वर्णन मात्र केलं जातं. हे विचार त्यामध्ये आता माऊलीने मांडलेला आहे. त्यामुळं मी जर अर्जुनाचं वर्णन करत असेल तर अर्जुन ही पतिव्रता आहे आणि त्याचा पती भगवान श्रीकृष्ण आहे. आणि त्यामुळं श्रीकृष्णाचं वर्णन करण्यापेक्षा श्रीकृष्णाला जो आवडतो त्या अर्जुनाचं वर्णन करणं माझ्यासाठी योग्य वाटतं. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, म्हणून अर्जुनाची विशेष स्तवावा. ऐसे आवडले मज देवा, जे तो त्रिभुवनीची या दैवा एका हेतन झाला. त्याप्रमाणे देवापेक्षा सुद्धा अर्जुनाचं विशेष वर्णन करावं लागतं असं माझ्या मनाला वाटलं. ऐसे आवडले मज जीवा, त्यामुळे मला ते आवडलं, कारण तो त्रैलोक्यातील भाग्याचे एकमेव स्थान आहे. एवढं त्रैलोक्यात भाग्य कुणाच्याही वाट्याला आलेलं नाही. इतका सहवास भगवंताचा पूर्ण अवतार मानलेला आहे भगवान श्रीकृष्णांना. अशा पूर्ण अवताराचा सहवास कुणालाही इतका मिळालेला नाही, तितका सहवास एकट्या अर्जुनाला त्रिभुवनात मिळाला. मग तो श्रेष्ठ आहे की नाही, म्हणून त्याचं वर्णन करणं माझ्यासाठी योग्य आहे. त्याचं वर्णन केलं कारण खरा तो भाग्यवान आहे, अर्जुन भाग्यवान आहे. जयाची आवडीची नि पांगे, अमृत ही मूर्ती हा वेगे. काय सुंदर वर्णन आहे बघा. पूर्णा ही जरी लागे अवस्था जयाची, निराकार देव त्याच्या आवडीनं अधीन होऊन मूर्त झाला, आकाराला म्हणतात.
अगोदर तो अमृतम स्पर्शम शब्द वापरला, श्रुती शब्द वापरते ब्रह्माचं वर्णन करताना. परमात्मा कसा आहे? अमृत आहे. पण तो आकाराशी कुणासाठी आला? भक्ताच्या इच्छेखातर त्यानं आकार धारण केलेला आहे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, जयाची या आवडीची नि पांगी, ज्याच्या आवडीच्या अधीन होऊन अमूर्त ही मूर्ती अवघे अधीन होऊन आकाराला त्या पूर्णाही जरी लागे अवस्था जयाची, त्या तृप्तालाही सुद्धा ज्याचा छंद लागला आहे तो अर्जुन देवापेक्षाही अधिक वर्णनीय नाही का? काय वर्णन केले बघा, पूर्णाही जरी लागे. पूर्ण कोण आहे? पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदश्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे वर्णन जे केलं ना, हे शांतीपाठ जो आहे, हे पूर्णत्व जे आहे ते फक्त भगवंताकडे आहे. त्यामुळं असा पूर्ण झालेला त्याला सुद्धा असं एखादं प्रेमामध्ये वेड होण्यासारखं असू शकतं का? वर्णन केले, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. एखाद्या तृप्ताला सुद्धा असा भक्ताचा छंद लागावा, किती गंमतशीर गोष्ट आहे ही. कशाच्या नादामध्ये? आवडीच्या नादामध्ये. आवडी आणि लाजवी, त्याला लाज वाटत नाही. व्यसन आणि शिनवी, त्याला व्यसन लागलेलं आहे. आणि पिशे आणि भुलवी, पिशे आणि न भुलवी, तरी ते काही वर्णन अगोदर झालेलं आहे. ती ओवी सगळीकडे फिरते बघा, विचार केला तर लक्षात येतं. ती ओवी प्रत्येक ओवीच्या ठिकाणी घासून जाते. त्याचा अर्थ असा होतो की त्याच्या आवडीच्या नादात तो अमूर्त असून सुद्धा आकार आला. आणि भगवंत विचार केला तर तो पूर्ण आहे. तो भगवंत नित्य तृप्त आहे, तरी सुद्धा श्रीकृष्णाला त्याचं वेड का लागलं? 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी आहे. परी अर्जुना तुझेनी वेदे मिया देवपणाची बिरुदे सांडिली गा मी आदे सगळी तुवा. काय वर्णन करतात बघा, मी देवपणाचं बिरुद सुद्धा टाकून ठेवलं. माझी ज्या पदवी होती देवपणाची, परब्रह्म नावाची पदवी आहे माझ्याकडं, जो नित्य तृप्त आहे अशी पदवी आहे. पण तुझ्या नादामध्ये अरे अर्जुना तुझेनी वेदे मिया देवपणाची बिरुदे सांडिला गी मी आदे सगळेनी तुवा. 18व्या अध्यायामध्ये ओवी येते ती. त्याचा अर्थ असा होतो की भगवंत स्वतः म्हणतात की तुझ्यासाठी मी सगळी बिरुदे टाकून दिली. कारण तृप्त असलेला सुद्धा या तृप्ताला वास्तविक देहधारी अतृप्त असणारा जो अर्जुन आहे, त्या अर्जुनाचा छंद का बरं लागावा असा विचार सांगितलेला आहे. पण तृप्त आहे, पण तृप्तालाही छंद लावण्याची शक्ती सामर्थ्य अर्जुनामध्ये आहे. एवढी अर्जुनाची प्रचंड भक्ती होते हे त्यावरून आपल्याला कळत आहे. आता श्रोतेमध्ये काय बोलतात बघा, ज्ञानेश्वरी सगळी संवाद रूपाने आहे. असा संवाद आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला मिळत नाही. मिळतो, कोणतरी बोललं श्री भगवान वाच. आता ते कुठे बोलले, कसे बोलले तेवढ्यापुरतंच आहे. पुढे संजय वाच, मग पुढे कधी अर्जुन वाच, असे जे वर्णन केले. पण समोरासमोर असे संवाद जे दाखवलेत ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतात. श्रोते आता बोलतात, तर श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव, काय नादा ते हनबरव जिनोनी आली. हवावं ना, कैसी बोलाची हवाव. हे अर्जुनाचे वर्णन ऐकल्यावर श्रोते म्हणाले, काय आमचं भाग्य आहे बघा, या वर्णनात शब्दाची कशी सुंदर आत्तशबाजी केलेली आहे. हवा म्हणजे आत्तशबाजी केलेली आहे. काय वर्णन आहे. म्हणजे एखादं शोभेचं काम असतं ना, ते दारूकाम असतं. त्यामध्ये भुईचक्र असतं, तारामंडळ असतं, भुई नळे असतात. असं हवेत उडून विविध रंगाची शोभा जशी केली जाते, त्याप्रमाणे एकापेक्षा एक असे भुईनळे शब्दाचे, एक एक असे भुईचक्र अशी शब्दाची अशी रचना करून ह्या व्याख्यानाला तू शोभा आणली आहेस. आणि त्या शब्दाची गोडी तर नाद ब्रह्माला म्हणजे संगीताला जिंकून आली की काय कळत नाही. काय नादा ते हन बरोबर जिनोनी आली. म्हणजे नादाला सुद्धा शब्द ब्रह्माला जिंकण्याची ताकद तुझ्या शब्दामध्ये आहे. इतकी शब्दांची तू अष्टशबाजी केलेली आहे असं श्रोते म्हणतात. म्हणजे ज्ञानोबांच्या शब्दातला गोडवा जो आहे तो नाद ब्रह्मातील सौंदर्याला सुद्धा जिंकून आलेला आहे. कारण विविध अलंकार रूपकांची आतषबाजी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आणि त्या ओव्यामधून आपल्याला बघायला मिळते. श्रोत्यांच्या मुखात ही ओवी टाकलेली आहे. आणि श्रोते काय म्हणतात,
तू जे शब्दाचे भुईनळे किंवा जे फटाके उडवायला लागलास ना, आणि ती शोभेची सगळी दारू आहे. दारू शब्दाचा अर्थ आहे शोभेचे सगळे फटाके आहेत. आणि हे शोभेचे फटाके, शब्दाचे शोभेचे फटाके. आणि आम्हाला हे कसले आहेत फटाके? विविध प्रकारचे अलंकार, रूपक, या सगळ्यांची आतषबाजी करून टाकलेली आहे ज्ञानेश्वर माऊलीने. आणि म्हणून श्रोते वर्णन करतात की तुझे हे शब्द जे आहेत ते नाद ब्रह्माला सुद्धा जिंकायला मागे पुढे पाहणार नाहीत. नाद ब्रह्माला म्हणजे संगीताला जिंकतात की काय न कळे जिनोनी आली. हा हो नवल नो हे देशी, मराठी बोलीजे तरी ऐशी, वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. परत म्हणतात बघा, ही मराठी भाषा आहे. मराठी भाषेला कमी लेखलं जायचं त्या काळामध्ये, प्राकृत म्हणायचे. आणि प्राकृत शब्दाचा अर्थच आहे ग्रामीण. प्राकृत म्हणजे काय? ग्राम्य. ज्याला कमी अगदी खालचा दर्जा दिला जातो त्याला प्राकृत शब्द आहे, खऱ्या अर्थानं प्राकृत. तर या प्राकृत समजल्या जाणाऱ्या मराठी भाषेत इतका गोडवा आणि सुरेख वर्णन करता येतं, हे नवलच वाटायला लागलंय. श्रोते काय म्हणतात बघा, आता मराठी भाषेचं मोठेपण आता इथं सांगितले ज्ञानेश्वर माऊलीनं. मराठी भाषा असली तरी सुद्धा शब्द अलंकार रूपक आणि सगळ्याचं वर्णन करून त्यामध्ये शब्दात गोडवा निर्माण करून एखादी भाषा श्रेष्ठ दर्जाला नेता येते. मराठी भाषेचं श्रेष्ठत्व वाढीस लागायला कारण ज्ञानेश्वरी आहे बरं काय. त्यामुळे ज्ञानेश्वरीचे आद्यजनक, मराठीचे आद्यजनक जरी दुसऱ्या कुणाला म्हटलं जात असलं तरी त्या मराठी भाषेला सौंदर्य देण्याचं काम, त्याला प्रगतीपथावर आणि वाढवण्याचं काम, त्याचा विस्तार करण्याचं काम, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा देण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण जर तालबद्ध जर वाचायला लागलो तर लक्षात यायला लागतं की त्यामध्ये व्याकरणाचा भरणा किती आहे. मराठी भाषेचा अभ्यास करायचा झाला तर एकदा त्या मराठी भाषिकांनी ज्ञानेश्वरी वाचावीच वाचावी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि त्यानं शिवचरित्र आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला नसेल तर त्याचं आयुष्य वाया गेलं. म्हणून एकदा तरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास आयुष्यामध्ये करावा, एकदा तरी शिवचरित्राचा ठाव ठिकाणा जरासा घ्यावा, त्यांना जाणून घ्यावं शिवचरित्राला, असं वर्णन केलं जातं. इथं आता म्हणतात अशी सुंदर देशी मराठी भाषा बोलली जाते, हे सुद्धा आश्चर्य आहे. नवल नोहे देशी, मराठी बोलीजे तरी ऐशी, वाणे उमटत आहे आकाशी. या भाषेच्या आकाशात हे रसालंकाराचे रंगाचे विविध प्रकार उमटत आहेत. वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. साहित्यातले विविध प्रकाराचं वापर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळेल. कुठलंही साहित्यातला कुठलाही प्रकार ज्ञानेश्वर माऊलीने हाताळला नाही असं कुठंही बघायला आपल्याला मिळणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये आपण ते वाचताना आणि अभ्यासताना हे साहित्याच्या विविध छटा आपल्याला बघायला मिळतात. म्हणून प्राकृत समजली जाणारी ही मराठी भाषासुद्धा इतक्या सुंदर साहित्याचं वर्णन करू शकते, अलंकारिक बोलता येते, गोडवा असू शकतो, त्याचं सुरेख वर्णन करता येते, नवल आहे. त्यामुळे भाषारूपी आकाशामध्ये साहित्य अलंकाराच्या रंगछटा उमटताना दिसतात असे श्रोते म्हणतात. कैसे उन्मेक चांदणे तार आणि भावार्थ पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी पार साविया होती. या भाषारूपी आकाशामध्ये काय चांदणं कसलं आहे बघा, ज्ञानाचं स्वच्छ चांदणं पडलेलं आहे. कसलं? उन्मेक चांदणे. त्याला शब्द आहे कैवल्याचं चांदणं. या भाषारूपी आकाशामध्ये भावार्थ पडे गार आणि गूढ अभिप्रायाचा गारवा सुद्धा आहे. भावार्थाचा गारवा त्यामध्ये आहे. नुसतं नाही बरं काय, तर त्यामध्ये भावार्थ आहे. म्हणजे भावानं भरलेले शब्द आहे. त्या भावामध्ये ओलावा, प्रेम आहे, गोडवा आहे. म्हणून ते म्हणतात की अभिप्रायाचा गारवा त्यामध्ये आहे. आणि त्यामध्ये या भाषारूपी आकाशामध्ये कैवल्याचं, मुक्तीचं उन्मेक चांदणे. उन्मेक चांदणे म्हणजे कैवल्याचं चांदणं, ज्ञानाचं स्वच्छ चांदणं पडलेलं आहे. आणि हेची श्लोकार्थ कुमुदनी फार साविया होती.
म्हणजे श्लोकार्थ रूपी कमलिनी ज्या आहेत त्या अतिशय विकसित होत आहेत. म्हणजे चंद्राचं पूर्ण रूप झालं ना की पौर्णिमेच्या चंद्राच्या रात्री कमल विकसनी कमलं जी असतात, चंद्र विकसनी कमळं असतात जे चंद्राच्या प्रकाशातच उमलतात, ती जणू काय उमललीत की काय साविया होती, म्हणजे विकसित होत आहेत असं वाटायला लागलंय. कुठे हे सगळं चाललंय? हे चांदणं पडले ना, चंद्र हा जो उगवलेला आहे तो भाषारूपी आकाशामध्ये उगवलेला आहे. हा चंद्र नुसता नाही बरं काय, आणि हे चांदणं साधं नाही, तर हे उन्मेक चांदिने तार. बरं ते तेवढंच नाही तर सुंदर अशी शीतलता त्यामध्ये आहे. भावार्थ पडे गार, ते ताप देणारं चांदणं नाही बरं का. प्रत्येक शब्द आणि शब्द ज्ञानेश्वरीतला आपल्याला थंड करीत जातो, निववतो. आपल्या मनातलेले विकार शांत करण्याची ताकद ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक शब्दामध्ये आहे. हे माऊलींना सांगायचं आहे. आणि ते कुणाकडून बोलवून घेतात बघा, श्रोत्याकडून बोलवून घ्यायला लागलेले आहेत. श्रोते बोलायला लागलेत, काय उन्मेघाचं चांदणं पडलेलं आहे आणि भावार्थाचा गारवा सुटलेला आहे. आणि श्लोकार्थ कुमुदिनी जे आहेत, म्हणजे त्या कुमुदिनी म्हणजे ते कमळ विकसनी जी कमळं आहेत, ती कमळं या चांदण्यामध्ये उमलायला लागलेली आहेत, विकसित व्हायला लागलेली आहेत, फुलायला लागलेले आहेत. आता कुठलं कमळ फुलायला लागलंय? आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा आनंदाची लहर उमटायला चालू होते. ज्यावेळी ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास आपण करायला लागतो, प्रत्येक शब्दावर जाऊन थांबायला लागतो, त्यावेळी त्या शब्दातला जो आनंद आहे तो आपल्या मनाला गारवा देतो, एक प्रकारच्या वेगळ्या विश्वामध्ये नेऊन ठेवतो. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीतल्या शब्दाचं, स्वतःच करतात. त्यांनीच केले म्हणून बरं आहे, आम्हाला करता आलं नसतं ते, म्हणून त्यांनीच केलेलं आहे. ते 134 नंबरच्या ओळीमध्ये म्हणतात, हे उन्मेघाचं चांदणं पडलेलं आहे आणि आत्मज्ञानाचं टपोर चांदणं आहे, ज्ञानाचं टपोर चांदणं आहे, शब्दांचा गारवा आहे, भावार्थ ओलावा आहे त्यामध्ये. म्हणजे प्रत्येक वाचकाला, प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकाला शांत करण्याची शक्ती, सामर्थ्य ज्ञानेश्वरींच्या प्रत्येक शब्दामध्ये आहे. त्यामुळे श्लोकरूपी चंद्रविकासनी कमळे सुद्धा उमलून आलेले आहेत आणि भावार्थ हा सहज कळत आहे. ते हेच श्लोकार्थ कुमुदिनी पार साविया होती. साविया होती म्हणजे उमलतात म्हणजे काय, ते शब्दापर्यंत आपण गेलो ना तर ते गारवा तर देतात आणि एक वेगळ्या प्रकारचा अर्थ आपल्याला देत असतात. ज्ञानेश्वरीवरती प्रेम असणारे आणि ज्ञानेश्वरीचा सतत अभ्यास करणाऱ्यांना ह्या अनुभव आल्याशिवाय राहत नाही बरं काय. त्यामध्ये किती गारवा आहे शब्दामध्ये, किती गोडवा आहे, आणि तो वाणीसुद्धा येऊ लागतो. चाडची निचाडा करी ऐशी म्हणून ती येथुरी, तेने विवळले अंतरी ते डोलाला. काय म्हणतात बघा, एखाद्या चाडची निचाडा करी. एखादा निचाड आहे, निचाड म्हणजे निरीच्छ आहे. असा निरीच्छ म्हणजे ज्याला तत्वज्ञान आवडत नाही, असा शुष्क माणूस आहे, तत्वज्ञान आवडत नसणारा. आणि ती नसलेला असा एखादा शुष्क, एखादा कोरड्या वृत्तीचा सुद्धा माणूस असतो. हे काय बुद्धिवादी असतात, ते म्हणतात कसले काय भावार्थ, त्याला सुद्धा ऐकण्याची इच्छा होईल. चाड म्हणजे इच्छा होईल, निचाडा करी, चाडची निचाडा करी. अनुप्रास केला बघा अलंकार, चाडची निचाडा करी ऐशी मनोरथी ये थोरी. अशी भाषा निष्प्रिय माणसाला सुद्धा ऐकण्याच्या मनोरथाना थोरवीला नेते, म्हणजे त्याचं मनोरथ वाढवते, त्याच्या मनाच्या इच्छा बळवण्याचं काम या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या करतात. असे श्रोत्यांनी काय म्हणलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांना भाषेचं वर्णन केलं आहे. त्या योगानं काय होतं तर अंतःकरणामध्ये समाधान प्राप्त होते. तेने विवळले अंतरी ते डोल आला. त्यामुळे आनंदाचा डोल आला, आनंदाने डोलू लागले श्रोते. काय ती वेळ कशी असेल, निवासाची परिस्थिती बघा. त्या पैस खांबाला टेकून माऊली ज्ञानेश्वरी सांगत आहेत, सच्चिदानंद बाबा आदरानं लिहून घेत आहेत. इकडं भावंड त्यांची बसलेली आहेत, श्री गुरु निवृत्तीदास समोर आहेत ऐकायला. किती आनंददायी प्रसंग असेल हो. आणि खरंच या शब्दांच्या या सगळ्या वर्षावामुळं का श्रोत्यांनी डोलू नये? आजही आपण डोलतो, तर प्रत्यक्षात ज्यांनी त्या ओव्या ऐकल्या ती किती आनंदाने डोलत असतील. कदाचित आपणही त्यात असू, म्हणूनच आपल्याला ज्ञानेश्वरी वाचाविषयी ऐकाविषयी वाटते कदाचित, असाही असेल कदाचित.
म्हणून म्हणतात चाडची निचाडा करे. एखाद्याला इच्छाच नसते, अहो काय ऐकताय ते, असं ऐकणं म्हणणाऱ्याला सुद्धा ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकाव्याशा वाटतील. खरंच आहे. आणि तालबद्ध पद्धतीने जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण पठण करायला लागलो, वाचन करायला लागलो, तर खरोखरच ऐकणाऱ्याला एक प्रकारचा नाद आणि एक प्रकारचा ताल उत्पन्न होतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, चाडची निचाडा करे ऐशी मनोरथी ए थोरी. अंतकरणामध्ये काय म्हणतात, तत्वज्ञान ज्याला आवडत नाही त्याला सुद्धा यांचे त्याच्या अंतकरणामध्ये अंतरी विवळले. अंतरी अंतकरणामध्ये विवळले म्हणजे पसरले, पसरलं. काय तर त्या आत्मज्ञानाचं चांदणं अगोदर वर्णन केले ना, उन्मेक चांदण आहे. हे अंतरंगात त्याच्या सुद्धा येईल आणि तो सुद्धा आनंदाने डोलू लागेल. श्रोते आनंदाने डोलतील असं माऊली बोलतात. 136 नंबरची ओवी. ते निवृत्ती दासी जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. आता मात्र काय झालं, श्रोतांना आनंद झाल्याचं लक्षण निवृत्तीदास ज्ञानदेवाने जाणले. आता मात्र ज्ञानदेव स्वतः आपलं नाव न घेता म्हणतात निवृत्ती दासे. म्हणजे निवृत्तीचा दास कोण, तर त्यांचे शिष्य ज्ञानदेव. ते म्हणाले, त्यांनी जाणलं आणि श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, श्रोते हो आता काय, मग अवधान द्या म्हणितले, माझ्याकडे आता लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. पांडवाच्या कुळात एक आश्चर्यकारक कृष्ण दिवस उजाडला. कृष्ण दिवस उजाडला. वास्तविक कृष्ण शब्दाचा काळा असा दुसरा अर्थ आहे बरं काय. कृष्ण म्हणजे काळा, पण या ओवीमध्ये अलंकार केलाय बरं काय, त्याला श्लेष अलंकार म्हणतात. श्लेष ध्वनीत केलेला आहे आणि तो असा आहे की रात्र काळी असते आणि दिवस पांढरा असतो. वर्णन केलंय. पण इथं काय म्हणलेलं आहे, आश्चर्य आहे, एकट्या पांडवाच्या कुळातच तेवढा दिवस काय झालेला आहे, कृष्ण दिवस, आणि तोही उजाडला. वास्तविक कृष्ण दिवस, कृष्ण ही काळी रात्राचं वर्णन करणारा कृष्ण हा शब्द आहे, पण इथं मात्र कृष्ण दिवस असा शब्द केला. हे माऊलींची खुबी आहे बरं काय. याला श्लेष म्हणतात. हा श्लेष काही ठिकाणी आपल्याला ओव्यामधून बघायला मिळतो. अगदी नसतं तसं, पण उलटे शब्द वापरायचे आणि उलटे शब्द सांगून दुसराच अर्थ ध्वनित करून टाकायचा. ही खुबी जी आहे ना, ही फार कमी म्हणजे फक्त एकट्यानंच जमली आहे मला वाटते. आतापर्यंत महाराष्ट्रात जे कवी मराठीमध्ये लिहून गेलेले कवी जे आहेत, त्या कवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा वरचा क्रम लागतो. एक कवी म्हणून विचार केला तर ना, बाकी दुसरं आहेच ते, पण कवी म्हणून जरी विचार केला तर हे शब्द वापरण्याची जी खुबी आहे ते ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे आहे. आणि म्हणून ते म्हणतात दिवस पांढरा रात्र काळी असते, पण इथं कृष्ण दिवस म्हटलाय आणि तो एकट्या पांडवांच्या कुळातच तो कृष्ण दिवस उजाडलेला आहे. पांडवांना कृष्ण भेटला हा त्यांच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. दिवस उजाडला म्हणजे काय, पाठ झाली, ज्ञानाची पाठ झाली. कुणाच्या, फक्त पांडवांच्या कुळामध्ये. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणून पांडवांच्या कुळामध्ये अद्भुत दिवस झालेला आहे, कारण भगवंतानी पांडवांच्यावर कृपा केली. आणि पांडवातला पांडव म्हणजे अर्जुन. खरा शब्द पांडव हा शब्द जो ज्ञानेश्वरीमध्ये आलाय तो भीम, नकुल, सहदेव किंवा युधिष्ठिरसाठी नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. जिथं जिथं पांडव हा शब्द आला तिथं तिथं अर्जुनालाच उद्देशून तो बोललेला आहे. इथं पांडव कुळामध्ये कृष्ण दिवस आला याचा अर्थ अर्जुनाचं भाग्य उजाडलं. त्याच्यासारखा भाग्यवान तोच की त्याला असा गीता उपदेश करणारा, त्याच्या सहवासात राहणारा मित्र, सख्य भक्तीचं प्रतीक असणारा आणि मार्गदर्शन करणारा कृष्ण भेटलेला आहे. त्याचं केवढं मोठं भाग्य असेल बघा. असं वर्णन इथं कोण करत आहेत, ज्ञानदेव करतात. ज्ञानदेवाने हे ओळखलं. श्रोते डोलायला लागलेत. श्रोते डोलून चालत नाहीत प्रवचनात, कीर्तनात सुद्धा. कारण बरेच वेळा झोपायला शांत ठिकाण कोणतं असेल तर प्रवचन आणि कीर्तन. बरेच जण असे, काही जण विनोदाने सुद्धा बोलतात, मला झोप लागत नाही, बरेच वेळा मी अधूनमधून मग कीर्तनाला जातो, म्हणजे मला शांतपणे किंवा प्रवचनाला जातो, त्यामुळे शांत झोपेचा अनुभव घेता येतो. ही गोष्ट जर अशी विनोदाची जरी सोडली तरी हिचा आता अर्थ लक्षात घेतला पाहिजे. खरंच किती मोहून गेले असतील बघा. साक्षात विष्णूचा अवतार समोर भगवद्गीतेचं टीका, भगवद्गीतेवरचं भाष्य करायला लागलेलं आहे. समोर एवढे सत्पुरुष निवृत्तीनाथ बसलेले आहेत, मुक्ताबाई सोपान बसलेले आहेत आणि हे सगळं तिथं चाललंय. आणि ते ऐकणाऱ्यांना का आनंदाने मोहून जाऊ नये होते,
जाणार. त्यांना कदाचित भानही राहिलं नसेल. जाग करण्यासाठी माऊली विचारता म्हणतात ते मी जाणलं म्हणतात. ते निवृत्तीदासे जाणितले आणि मग बोलले, अरे उठा, अवधान द्या, आता अवधान द्या म्हणितले. तर कशाबद्दल? अरे पांडव कुळामध्ये कृष्ण दिवस उजाडला, ज्ञानाची पहाट झाली आणि एकट्या पांडवांना त्याचा लाभ झालेला आहे. तो अद्भुत दिवस फक्त पांडवांच्या वाटेला आलेला आहे. देवकीच्या उदरी वाहिला शब्दाला प्रसिद्ध होईल बघा. देवकीच्या उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळीला, शेकी उपेगा गेला पांडवाशी. काय वर्णन पांडवाचं भाग्य आहे बघा, की कुणाच्या उपयोगाला गेला? यशोदे सायाशे, देवकीच्या उदरी व्हायला. तिनं बिचारीनं त्या कारागृहामध्ये भीतीच्या वातावरणात कंस कधी येऊन शिरछेद करतो आणि त्या मुलाचा घात करतो, इतक्या वाईट स्थितीमध्ये तिनं ती 9 महिने काढलेत. आणि हे सगळं त्यांनी केलं बरं काय. ते केला त्रास आणि पाळलं. त्याचं पालन पोषण कोणी केलं बघा तिकडं ना. यशोदेनं त्याला किती कष्टानं त्याचं पालन पोषण केलं. किती संकट आले, किती राक्षसांचे हल्ले झाले त्या बाळावरती, छोट्या कृष्णावरती, कान्हावरती. पण तरीसुद्धा तिनं त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण जरा तरी त्यांच्या दोघींच्या उपयोगाला यायला पाहिजे होता ना. देवकीनं उदरी वाहिला आणि यशोदानं सायाशे पाळीला. दोघींच्या उपयोगाला आयांच्या आला नाही. आणि शेवटी म्हणजे शेवटी हस्तिनापुरात पांडवांच्या म्हणजे अर्जुनाच्या उपयोगाला आला. पांडवांच्या शब्दाचा अर्थ आहे अर्जुनाच्या. म्हणून श्रीकृष्णाला देवकीने मथुरेत कंसाच्या बंदीखान्यात 9 महिने पोटात वागवले. यशोदेने गोकुळात चोरी इत्यादी खोट्या करीत असताना सुद्धा कष्टानं पालन केलं. पण शेवटी मात्र उपयोगाला गेला तो पांडवांच्या. पांडवांची भक्ती केवढी असेल यावरून आपल्याला लक्षात येतं. तप केलं वासुदेव देवकीनं, अगोदर मागून घेतलं होतं मागच्या जन्मामध्ये. मागताना सुद्धा किती कमी मागतात बघा. काही भक्त कमी मागतात, तू आमच्या उदरी जन्माला ये म्हणे. अगं एक कथा आहे ती, मला आठवत नाही ती कथा, पण छान कथा आहे ती. की ते मागच्या जन्मामध्ये वासुदेव आणि देवकीने भगवंताला तो आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे अशी मागणी केली होती. आणि म्हणूनच त्यांना ह्या जन्मामध्ये तो पोटाला आलेला आहे. उदकात राहायला देवकीनं उदगात ठेवला. मोठ्या कष्टानं मथुरेत पोचवलं कुणी? वसुदेवानं. किती काळी भिन्न रात्र, अष्टमीची रात्र. किती यमुनेचा पूर केवढा होता, धो 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 पाऊस होता. अशा पावसामध्ये वसुदेवानं टोपलीत घालून नदीच्या पैलतीरी त्यांना पोचवून आला मथुरेमध्ये. किती किती कष्ट घेतले असतील बघा. कुणी कष्ट घेतले? वसुदेवानं. देवकीनं उदरात वाहिला. एवढ्या भीतीच्या छायेमध्ये कंसाच्या अनेक सायास केले. ह्या खोड्या करत होता, गोपिकांची चेष्टा करत होता, आणखीन काय काय त्याच्यावरती बरेचशी गंडांतरं आली. त्यावेळी यशोदेनं त्याचं पालन केलं. पण तो शेवटी पांडवांच्याच उपयोगी पडला. कसा पांडवांच्या उपयोगी? किती किती ठिकाणी पडला, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लाक्षागृहामध्ये जाळले जात होते पांडव, त्यावेळी त्यांना सावधान करण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. म्हणजे परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम शब्द वापरलेला आहे ना, की जिथं जिथं धर्माला ग्लानी येते आणि साधूंच्या वरती, भक्तांच्या वरती अन्याय होतो, त्यावेळी भगवंत येतात, कुणाच्या तरी रूपाने येतील आणि त्याला मदत करत असतात. लाक्षाघरामध्ये बाहेर काढण्याचं काम भगवंताने केलेलं आहे. कर्णाकडे एक वासवी नावाची शक्ती होती. ती वासवी नावाची शक्ती त्याने ठरवलं होतं ती अर्जुनावरती सोडायची. आणि ठरवलेलं होतं हे भगवान श्रीकृष्णालाच फक्त माहीत होतं. हा वासवी शक्तीचा उपयोग अर्जुनावरती करणार आणि अर्जुन शिल्लक राहणार नाही. त्याच वेळी घटोत्कच जो होता, भीमाचा पुत्र, राक्षसासारखा पुत्र होता. आता ही एवढी शक्ती अंगावर घेणारा एकमेव पुरुष होता तो महापुरुष घटोत्कच. त्या घटोत्कचाला समोर आणलं आणि ती वासवी शक्ती बरोबर त्याच्यावर टाकायला लावली. झाला, घटोत्कचाचा नाश झाला. अर्जुनाला वाचवला. शेकी उपयोगा आला. पांडवाच्या अश्वत्थाम्याच्या अग्नीच्या अस्त्रापासून अग्निअस्त्र सोडलं. द्रौपदीची सगळी मुलं मारून टाकली त्या अग्निअस्त्रानं. परंतु तेवढ्याच काळामध्ये उत्तरेच्या पोटात असलेला गर्भ परीक्षित त्याचं मात्र रक्षण केलं. त्याला एक कारण पुढं तेच आहे.
पुढे जे राजे होऊन गेले त्यात परीक्षितीचा काय झालाय, राज्याभिषेक झालाय आणि परीक्षितीच्या द्वारेच आपल्याला भागवत ऐकायला मिळते. भागवत होतच, पण परीक्षितीला 7 दिवस टाकली. ही भागवताची जी कथा आहे तो परीक्षितीचं रक्षण करण्याचं काम भगवंतानी केलं. भीष्मानं प्रतिज्ञा केली होती आणि भीष्माच्या प्रतिज्ञेपुढे कोण टिकलं असतं सांगा बघू? कोणीही टिकलं नसतं. पण चाल केली, राजकारण केलं आणि राजकारण करून द्रौपदी करवी सौभाग्याचं दान मागितलं भीष्माकडे. आणि ती कथा आहे वेगळी, आपण पुढे जाऊन कधीतरी भक्तीच्या वेळी ती बघू. तर त्या भीष्मांच्याकडे द्रौपदीनं सौभाग्याचं दान मागून घेतलं आणि ही फक्त हे कुटकारस्थान जे होतं ते भगवंतानी केलं. कुणाला वाचवायसाठी? अर्जुनाला वाचवायसाठी. किती विशिष्ट गोष्ट आहे बघा. अर्जुनाला वाचवण्यासाठी काम केलं. अश्वत्थामा मेला म्हणून सांगितलं. खोटं बोलले म्हणजे खोटं बोलले म्हणजे धर्म टाकला, अधर्माचा वापर केला आणि अधर्म वापरून सुद्धा मात्र धर्माच्या रक्षणासाठी अधर्म केला. हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा. धर्माच्या रक्षणासाठी अधर्मानं वागला. कसं केलं त्यावेळी? अश्वत्थामा मेला म्हणून सांगितलं आणि तसंच बोलायला लावलं युधिष्ठिरला. तू खोटं बोलत नाहीस मान्य आहे बाबा, पण ह्यावेळी तेवढा म्हण नरो वा कुंजरो वा असं काहीतरी बोल. म्हणजे हत्ती मेला काय माणूस मेला मला माहिती नाही, एवढं बोल. नंतर ते हळूच म्हण. अश्वत्थामा मेला काय युधिष्ठिरला विचारलं द्रोणाचार्यांनी. त्यावेळी म्हणते होय अश्वत्थामा मेला. आणि हळूच म्हणाले नर की हत्ती मला माहिती नाही. ते कसं हळूच म्हटले. थोडंसं पाप लागलंच बरं काय. स्वर्गारोहण त्यावेळी प्रसंग दाखवला. तेवढ्याशा पापानं सुद्धा त्याला नरकाच्या दारावरून जावं लागलं युधिष्ठिरला. काहीच पाप नव्हतं युधिष्ठिरच्या नावावरती, तरी सुद्धा नरकाच्या रस्त्यावरून जावं लागलं. का? खोटं बोलला होता ना. पण खोटं पूर्ण खोटं बोलला असता तर नरक वाचला असता. बघा, सद्गुरू किंवा भगवंत जे खोटं बोलायला लावतात यामध्ये सुद्धा कुणाचं तरी कल्याणच अपेक्षित असतं. मग खोटं बोलायला सांगितलं सद्गुरूंनी किंवा आता सांगत नाही तो भाग वेगळा, किंवा भगवंतानी, तर त्यावेळी खोटं बोलायला पाहिजे होता. तो पूर्ण खोटं बोलला नाही, अर्ध खोटं बोलला म्हणून नरकाच्या दारातून जावं लागलं. खोटं जर बोलला असताना पूर्ण तर भगवंताची आज्ञा पाळन केली म्हणून पुण्यच प्राप्त झालं असतं. पण तसं झालं नाही म्हणून अश्वत्थामा मेला आणि द्रोणाचार्यांचा वध घडवून आणला. त्या कुणाचे शंड होता ना तो, मला शिखंडीच्या हातानं ते ठरलेलं होतं सगळं. आणि वध घडणं कुणाला वाचवलं? द्रोणाचार्यांच्या युद्धकलेपुढे अर्जुन टिका लागला नसता, भीष्माच्या पुढे तो टिकला नसता. आणि शेवटी रथजळ जेव्हा महाभारत सगळं संपलं, कुरुक्षेत्रावरलं युद्ध, त्यावेळी रथावरून उतरायला पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलं. तो अर्जुन खाली उतर उगू पहिला. तर ते म्हणला नाही, तुम्ही गुरुस्थानी आहात माझ्या, तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, सारथी आहात, तुम्ही अगोदर उतरा, तुमचा मान आहे. ते म्हटला मान वगैरे नंतर बघूया, तू अगोदर उतर. तो नंतर भगवंत खाली उतरले आणि रथ धडाधडा पेटू लागला. रथ पेटणार होता हे माहीत होतं म्हणून आपण अगोदर उतरले नाहीत. जोपर्यंत भगवंत त्या रथामध्ये होते तोपर्यंत रथ टिकून होता. असंच असतं समाजामध्ये. जोपर्यंत सत्पुरुष असतात, घरामध्ये सुद्धा एखादा पुण्यवान पुरुष जोपर्यंत घरामध्ये असतो तोपर्यंत घराची हानी काही होत नाही. पण तो पुण्यवान पुरुषाचं जेव्हा निधन होतं ना त्यावेळी त्या घराच्या प्रगतीला ओहोटी लागल्याची उदाहरणं अलीकडे आपल्याला बघायला मिळतात. हे उदाहरण त्यात नाही बरं काय. समाज पुरुष जे असतात ना, ते समाज पुरुष ज्यावेळी समाजातून निघून जातात त्यावेळी अंधाधुंदी माजत असते. त्याचं कारण ते आहे, रथातून अगोदर त्याला उतरायला लागलं कारण रथ पेटणार होता. त्यावेळी ते त्यालाही वाचवलं. एवढे एक भाजीचं पान खाऊन सुद्धा दुर्वासाचं पारणं फेडलंच ना. दुर्वास ऋषी खवळले असते आणि शाप दिला असता, पण तसं काही झालं नाही. धृतराष्ट्राच्या त्या याच्यापुढे तो त्याची शक्ती जी होती ते ताकदीनं तो मिठी मारणार होता धृतराष्ट्र. आणि म्हणून त्यानं काय सांगितलं होतं, भीमाला मला भेटायचं आहे, त्याला आलिंगन द्यायचं आहे. त्यावेळी भीमाला बोलवलं, पण भीमाला बोलवण्यापूर्वी भीम बोलत आला, पण त्याच्या पुढ्यात बरोबर एक धातूचा पुतळा ठेवला धृतराष्ट्राच्या पुढ्यात. आणि धृतराष्ट्रानं त्या धातूच्या पुतळ्याला मिठी मारली आणि तो मोडून पडला, त्याला भेगा पडल्या. जर त्या ठिकाणी भीमच असता ना तर त्याला भीमालाच मारायचं होतं, पण त्याला वाचवला. म्हणजे शेकी उपयोगा गेला पांडवाशी. आणि शेवटी सगळ्यात श्रेष्ठ काम काय केलं असेल
तर गीतेचं अमूल्य तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं, अन्य कोणालाही सांगितलं नाही. शेकी उपयोगा गेला पांडवांशी, पांडवांच्याच उपयोगा गेला म्हणून ही वर्णन केलंय. देवकी या उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, शेकी उपयोगा गेला पांडवाशी, म्हणून बहुदिवस ओळगावा, का अवसुरी पाहुणी विनवावा, हाई सोस तया सदैवा पडेची ना. म्हणून पुष्कळ दिवस गुरुसेवा करावी लागते. गुरूंची कृपा तशी होत नाही. सद्गुरूंची सेवा करावी लागते आणि उचित समय पाहून त्यांना उपदेश करण्याची विनंती करावी लागते. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, आपण 4थ्या अध्यायामध्ये तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शन, आपण श्लोक पाहिलेला आहे. केव्हा उपदेश करतात ते? जेव्हा असं आपण नतमस्तक होतो, गुरूंची सेवा होते, प्रणिपात होतो, प्रश्न विचारले जातात. इतके श्रमसुद्धा त्या भाग्यवान अर्जुनाला पडू दिले नाहीत. कुठली गुरूची सेवा काय केलेली आहे? तर भगवान श्रीकृष्णानेच अर्जुनाची सेवा केलेली आहे अनेक वेळा. आपल्याला बघा, उष्टे काढले, त्या घोड्यांचा सगळा करारा करण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करत होते. अर्जुनाच्या घोड्याला खाद्य देण्याचं काम. इतकी हलकी हलकी कामं भक्तासाठी केलेली आहे. भक्तासाठी देव इतका असा खाली येतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. बहुदिवस ओळगावा, खूप दिवस सेवा करावी, का अवसुरी पाहून इनवावा, कारण सद्गुरूंना विनंती करायची असते त्यावेळी सद्गुरूंचा मूड बघावा लागतो. मूड म्हणजे ते मूड नसतो असं त्याचा अर्थ नाही, पण तरीसुद्धा त्यांचं प्रसन्न मुद्रा पाहून त्यावेळी प्रश्न विचारावेत. तेही करायला लागलं नाही. प्रसन्न मुद्रा बघावी लागली नाही, ती वेळ पाहावी लागली नाही. हा ही सोस तया सदैवा पडेच ना. इतका सदैवी म्हणजे भाग्यवान अर्जुनाला तो सुद्धा सोस पडला नाही, त्याची सुद्धा गरज पडली नाही. म्हणजे पुष्कळ दिवस गुरुसेवा करावी लागली नाही, उचित समय पाहून गुरुपदेशाची विनंती करावी लागली नाही, कुठलेही श्रम न पडता सुद्धा हे सगळं प्राप्त झालं. त्याचं कारण आहे की त्याच्यावर असलेलं प्रेम जे आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.